हिंगोलीच्या सिंधुताई दहिफळे आहेत आणि त्यांनी महिला अत्याचाराच्या संदर्भामध्ये एक कविता लिहिलेली आहे आणि त्यांची इच्छा होती की ही कविता माझ्या आवाजात त्यांना ऐकायची आहे, माझ्या आवाजात ती महाराष्ट्रात पोचली पाहिजे. तर ती मी कविता नक्कीच वाचून दाखवते. घटना घडली की जनतेचा का चढतो पारा, आरोपीला खाकीवाले मजबुरीने देतात सहारा. चुलीत घाला कायदे तुमचे, चुलीत घाला राजकारण, दर सेकंदाला एका कळीचं तुमच्या राज्यात होतं मरण. तेव्हाच पेटतात मेणबत्त्या, तेव्हाच मोर्चे काढतात, रोज गुन्हेगार साहेब तुमच्या समोर कायदे मोडतात. झेपत नसलं राजकारण तर साहेब खुर्ची करा खाली, महिलांना राज्यात कुणी उरलाय का नाही वाली. इतरांचे पक्ष सांभाळताना तुमच्या नाकी 9 आलेत, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 झालेत. किडे मुंग्या मारल्यागत दिवसा माणसांचे खून होतात, हत्यारासह आयटीत गुन्हेगार हसत जेलमध्ये जातात. गुन्हेगार कुठल्या तरी पक्षाच्या जवळचा असतो, पोरींचा बाप मात्र न्यायासाठी गुन्हा नोंदवून बसतो. लेकी बाळींच्या सरणावरती पुढाऱ्यांची रांग लागते, हात पाय धरून माय लेकीसाठी न्याय मागते. मुली सांभाळणं साहेब आता गोष्ट नाही साधी, भाऊ बाप काका आजा घरातच आहे घर का भेदी. दिल्ली कोपर्डी हाथरस बदलापूर आणि ताजी घटना भोर, आणि गावागावात हजारो खुले फिरत आहेत हरामखोर. अंत होईल साहेब नारी शक्तीचा, अंत नका पाहू, एक दिवस या देशाचा गाडा आम्ही ताकदीनं वाहू. मग तुमच्यावर होती बलात्कार, तुमच्या होतील हत्या, पुरुष रडत काढतील मोर्चे आणि पेटवतील मेणबत्त्या. फक्त स्त्रीची मागणी आहे, बलात्कारी दिसता क्षणी मारा. फक्त स्त्रीची एवढीच मागणी आहे की बलात्कारी दिसता क्षणी मारा. मग एकटेच 1000 वर्ष साहेब तुम्ही सुखानं राज्य करा, तुम्ही सुखानं राज्य करा. तृप्ती देसाई, धन्यवाद.